नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे सोमवारी एक दिवस वर्किंग डे आहे, परंतु 31 मार्च क्लोजिंग असल्यामुळं सगळे दिवस, तिन्ही दिवस 31 मार्चपर्यंत पूर्ण वेळ कार्यालय सुरू राहील. सर्व तिन्ही कॅश काउंटर चालू असतील. अभय योजनेचा कॅश काउंटर आहे इथं, तो कॅश काउंटर सुरू राहील. जे वसुली पथके फिरतात त्यांच्याकडे स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवर पेड करून तिथं पावती दिली जाईल. ऑनलाईन भरणा सुरू जाईल, RTGS करता येईल. 31 मार्चपर्यंत कसलीही सुट्टी असणार नाही. जरी शासकीय सुट्टी असल्या तरी कार्यालय सुरू राहील, कराचा भरणा सुरू राहील. बार्शी शहरातील मालमत्ताधारक अर्थात घरपट्टी भरणारे व पाणीपट्टी भरणारे सर्व नागरिक व कुटुंबीय त्यांचे बोगवटदार व भाडेकरी, नगरपालिका शॉपिंग सेंटरमधील गाळाधारक, आपणा सर्वांना एक विनंती व आवाहन करण्याकरता मी आपल्या समोर आहे. मी विठ्ठल पाटोळे, कर अधिकारी, नगर परिषद बार्शी, आपणास विनंतीपूर्वक कळवतो की बार्शी नगर परिषदेकडून अभय योजनेचा ठराव पास केलेला आहे. सन्माननीय कौन्सिलने म्हणजे सध्याच्या बॉडीने दंड व्याजामध्ये 100% माफी देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील काही अल्पशा नगरपालिकांनी घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात जवळपास नाहीच असं म्हणता येईल. बार्शी नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या थकबाकीवर कौन्सिलने निर्णय घेतल्याने आपण अभय योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. अभय योजनेअंतर्गत मे 2025 पूर्वीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या व्याजामध्ये, मागच्या वर्षीपर्यंत जे व्याज साचलेलं आहे त्या व्याजामध्ये 100% सवलत आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी 10-10 वर्षाच्या थकबाकीदारांनी त्या योजनेचा लाभ घेऊन 50,000, 40,000, 30,000, प्रसंगी काही याच्यात तर 1-1 लाख रुपये व्याजामध्ये सवलत घेतलेली आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की अभय योजनेची मुदत ही 31 मार्च आहे. 31 मार्चच्या पूर्वी आपली थकबाकी भरून आपण अभय योजनेचा लाभ घ्यावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहतो की काही लोकांमध्ये गैरसमज आहे की व्याज बंद झालं मग आता कशाला घरपट्टी भरायची, कधी भरणार, काय उशिरा भरली तर चालते. अजिबात नाही. मे 2025 म्हणजे चालू वर्षीची जी थकीत गेलेली घरपट्टी आहे त्याच्यावरती शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे व्याजाची आकारणी सुरू आहे. त्याबरोबर 5,000, 2,000, 3,000 जे काही शासनाकडून येईल त्याप्रमाणे चालू वर्षीचा कर थकल्यामुळे वॉरंट फी, नोटीस फी, जप्ती व ही वाहने फिरतात त्यातल्या नोटीस दिले, कर्मचारी फिरले, नोटीस वॉरंट बजावल्याबद्दल जे काही शुल्क शासनाकडून ठरवण्यात येईल ते चालू वर्षीच्या थकबाकीदारांना लागणार आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे की ज्यांची 5,000, 7,000, 8,000, 10,000 चालू वर्षीची घरपट्टी आहे, या सर्व चालू बाकीदारांनी कुठलाही संभ्रम किंवा शंका मनात न ठेवता तात्काळ कराचा भरणा करावा. ते पुढे जाऊन मालमत्ता कराची वादातीत होण्यापेक्षा मी स्पष्टपणे आजच सांगतो की त्याच्यावरती दंड सुरू आहे. चालू वर्षीचा दंड संपूर्ण महाराष्ट्रात आणि शासनाने कायद्यात बदल केल्याप्रमाणे तो यावर्षी सुरू ठेवलेला आहे. आपल्याला शासनाचे निर्णय बंधनकारक असतात, त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नसतं. दुसरा विषय असा आहे की चालू थकबाकीदारांनी जर कराची रक्कम वेळेत भरली तर त्यांना 1% आपण सूट देतो. माझ्या असं निदर्शनास आलं की चालू थकबाकीदारांना म्हणजे चालू वर्षीची ज्यांच्याकडे घरपट्टी, पाणीपट्टी आहे त्या लोकांना असं वाटतंय की व्याज थांबले, त्याच्यामुळे ती लोक घरपट्टी भरण्याकडे थोडंसं, काही लोकांमध्ये गैरसमज असल्याने थोडंसं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. अभय योजनेअंतर्गत आजपर्यंत जवळपास 3,000 ते 4,000 नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. एकेकाला उच्च व्याज माफीमध्ये 1 लाखापर्यंत व्याजाची माफी मिळालेली आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे की अभय योजनेचा लाभ घ्या. अभय योजनेअंतर्गत लाभ घेऊन आपली मूळ कराची रक्कम भरा, व्याजात 100% सवलत मिळवा. त्याच्याबरोबरच चालू थकबाकीदारांना शेवटचे 3 दिवस आहेत आणि अभय योजनेलाही शेवटचे 3 दिवस आहेत. आता शहरामध्ये आपण जवळपास 250 मालमत्तांचे जाहीर लिलाव करणार आहेत. आपण त्या थकबाकीदारांनी त्यांना वॉरंट, जप्तीचे पंचनामे सर्वांना दिलेले आहेत. तरी देखील काही लोकांनी त्यातल्या कर भरलेला नाही. त्यापैकी ज्या लोकांनी कर भरलेला नाही त्यांच्या मालमत्ताची जाहीर विक्री करणार आहे आपण. त्यांना वारंवार भेटतोय, आपण सांगतोय. त्यापैकी बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी पैसे भरलेले आहेत.
मात्र जे मागे राहिलेले आहेत त्यांचा जप्त मिळकत पंचनामा आपण केलेला आहे, त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्याकरता कराचा वेळेत भरणा करून नागरिकांनी सहकार्य करावे नगर परिषदेस, एवढीच माफक अपेक्षा आहे सर्वांकडून. धन्यवाद.